Why are you sad? स्माइल करो मॅडम. Smile please. नमस्कार. कोणाला? वेलकम वेलकम. जय श्रीराम. म्हण चल. ओके नाही म्हणायचं, काय म्हणायचं? जय श्रीराम. जय श्री राम. असं जवळ नाही. स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामीचा हात नको रघु स्वामी देती. आत्ताच घरी स्वामी समर्थांच्या पादुका येऊन गेल्या आणि ज्या की अक्कलकोटच्या आहेत अन्नक्षेत्रामधल्या. आणि खूप जास्त नशीब लागतं त्या गोष्टीसाठी, जे की माझ्या आईबाबांचं होतं आणि त्याच्यामुळे पादुका आल्या आमच्या घरी. आणि खूप छान दर्शन झालं. सगळेजण खूप गर्दी गेली होती एकटं लोकांनी, पण दर्शन खूप छान झालं. एकदम शांततेत झालं. खूप खूप व्यवस्थित झालं. सो फिलिंग व्हेरी ग्रेटफुल. लगेच स्माईल येते. आय एम रेडी शार्प ॲट 7. मी पण रेडी आहे. मग रेडी कोण नाही आहे? कोण नसणार आहे? हे असे नवरे हँडल कसे करायचे? आयुष्य फार छान आहे. 150 रुपया देगा. एकदा लग्न केल्यावर सगळं करता येतं. आपोआप ऍडजस्टमेंट येते. म्हणजे ऍडजस्टमेंट आली. आयुष्य म्हटलं की ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट करायलाच लागतं. इट्स 7 AM आणि काल मला झोपायला पण लेट झाला आहे आणि सकाळ उठवलं आहे मला, कारण मला ड्रायव्हरची ड्युटी निभवायची आहे आज. मला ड्रायव्हर म्हणून घेऊन चाललेत मंडईत फुलं भाज्या आणायला. तुम्ही मला ड्रायव्हर म्हणून घेऊन चाललेत. चला. मला खरंच ड्रायव्हर म्हणून आणलं यांनी, कारण आता म्हणतायत की तू भाज्या आणायला पण येऊ नको. काय ग? अगं तुला पिशव्या वगैरे कशाला उचलायला लावायच्या? अच्छा, म्हणून का? मला म्हणतात गाडीतच बस, काही येऊ नको. मी म्हंटल चला मस्त, आता मी सकाळ जाणार, मजा येणार. कसली मजा? बघ तुला गाडी लावायला जागा मिळाली तर येऊ शकतो. श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीराम संशयः रामं दुर्वादलश्यामवेकं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर. तर म्हणे मला हे पाहायचं होतं म्हणे की माझ्या नवऱ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे म्हणे. तिथे बदलते ललाट रेषा राम नाम ही.
भयानक म्हणजे भयानक हेक्टिक दिवस चालला आहे. आणि आजचं तर काहीच नाही आहे, हा फक्त टीजर होता. उद्या अख्खा दिवस पॅक आहे, फुल पॅक, म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून. आणि आता रूमची आवरावरी चालू आहे, कारण पाहुणे आलेले आहेत, त्याच्यामुळे सामान आहे, तर असं काहीतरी आहे. पण आय एम एक्सायटेड, कारण आता 3रं वर्ष आहे जी आपल्या घरात रामनवमी होते आणि खूप जास्त वेगळ्या वाईब्स आहेत, खूप छान वाटतं.